नमस्कार मित्रांनो, मी गणेश. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे MC ब्लॉगर. तर आज आपण जाणार आहोत पाबेमध्ये, दापोडे येथे मित्राची जत्रा आहे त्यानिमित्त. तर चला भेटूया पुढे. तर आता आपण आलेलो आहोत इकडे पाचला इथे साईडला घरे नाही. आम्हाला एक पाबे घाट वगैरे लागेल, पुढे जाणार आहे आम्ही. तर आता आपण आलेलो आहोत डोंजे फाट्यावर. इथून मागून एक रोड सिंहगडला जातो आणि इकडून पुढे पाचवीत आणि पाबे घाटाकडे रोड जातो हा. तर आता इथून आम्ही चाललेलो आहोत पाबे घाटाच्या दिशेने. बघू शकता तुम्ही, ह्या चौघांमुळे आम्हाला उशीर झालाय. हे चौघांनी आता आपण दापोड्याच्या जवळ आलेलो आहोत. तर साधारण 1 किलोमीटर असेल. दापोड्यामध्ये जाणार आहोत पण आता दापोडे फाट्यावर आलेलो आहोत. त्याचा बोर्ड वगैरे लागलेला आहे. जाणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण दापोडे येथे पोहोचलेलो आहोत फायनली. इथं आम्ही आता पार्किंग शोधत आहोत सावलीसाठी. सगळे ग्रुप मेंबर्स, हा दिनेश, अनिल, किरण. आम्ही गाडी लावून मस्त आता जेवणासाठी जाणार आहोत. मस्त ताव मारणार आहे. तर आम्ही आता एवढे जण आलेलो आहोत जत्रेसाठी. आता हे सगळे जेवणासाठी उत्सुक झालेले आहेत. जायचं म्हणून मामाला सरप्राईज देणार आता. बघूया आपण. इथे संबळ वाजवतात ते काका. ही आहे आमची तनी. डॉक्टर होणार आहे. डॉक्टर होणार आहे. हिला डान्स करून खूप आवडतो. आज तिच्या गावची जत्रा असल्यामुळे तिने एवढी ड्रेस वगैरे छान छान घातलेला आहे. यांच्या गावची यात्रा आहे. तर आता त्यांच्या यात्रेनिमित्त आम्ही आलो. त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं आहे यात्रेसाठी. आणि हे भावी सरपंच आहेत गावचे. तर आपण आता बाजारमध्ये आलेलो आहोत. सागर शेठच्या यात्रेनिमित्त आलो आहे तिथे. लोकनाट्याचा कार्यक्रम चालू आहे.
मंदिर आहे. ह्या मंदिराची यात्रा आहे, त्याच्यामुळे आम्ही आता इथे दर्शनासाठी आलेलो आहोत सगळेजण. या इथून समोरून एक्झॅक्ट बघितलं तर इथे आपल्याला राजगडाचं दर्शन घडतं. हा राजगड आहे. सागर शेटणी यात्रेनिमित्त नवीन बूट पण घेतलेला होते. ही पालखी आहे. ही पालखी गावामध्ये फिरती. इथे सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे. डेकोरेशन वगैरे केलेलं आहे मंदिरामध्ये. हा मंदिराचा परिसर सगळा. मंदिरामध्ये आतमध्ये गर्दी. हे आमचे युवा नेतृत्व सागर शेठ मरळ. सागर शेठने डेकोरेशन दिलेलं आहे सगळ्या मंदिरासाठी. आणि आता आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. हा मंदिराचा परिसर आहे. इथून आता आमचे सगळे मित्र बाहेर गेलेले आहेत. तर इथून आम्ही आता बाहेर जाणार आहोत आणि शूज वगैरे घालून इथून आम्ही साडेसातच्या शेताकडे जाणार आहे. दर्शन घेऊन सगळे निघालेले आहेत. आता हा ऋषी अति खुश झालेला आहे. आणि नमस्कार मित्रांनो. तर आता आपण सागर शेठ यांच्या शेताकडे चाललेलो आहोत. ते आम्हाला शेत दाखवणार आहेत त्यांचं. हे सागर शेठ मरळ युवा नेतृत्व दापोडे गावचे भावी सरपंच. कसे दिसत एकदम तकडक. तुम्ही लोक बघू शकता त्यांचे. सागर शेठचं वावर. एका वावरामध्ये त्यांनी ज्वारी लावलेली आहे आणि ह्या साईडला मोकळंच आहे. तर आता आपण आलेलो आहोत शेतामध्ये. हे शेतामध्ये पाहणी चालली आहे कसली तरी. हे बापूजी बुवा यांचं मंदिर आहे. इथूनच पालखी निघते. खूप जुनं मंदिर आहे. इथून पालखी निघते आणि त्या आपण म्हणायचं गेलो होतो त्या मंदिराच्या इथे जाते. हे सागर शेठ नारळ खाताना स्वतः. हे जेवणाच्या आतुरतेने वाट बघतात सगळे. अभिषेकाला खूप भूक लागली आहे. नुसता कांदा खाऊ कांदे टाकायचो.
दादा ब्राईटनेस वाढव. नमस्कार. तर आता हे सगळेजण जेवण बसलेले आहेत इथं. मी हाणलंय मटण. आता यांना काय सुस्ती चढली मस्त. तर आता बळी झालाय तिकडे बघू शकता. केशव आता बुलबुलला एकदम चिकन खाऊन हा चिकन आणलंय. वहिनी एक नंबर चिकन बनवलं. एक नंबर चिकन बनवलं होतं. खूप छान. साधे त्यांचे आम्ही आभार मानतो आम्हाला चिकन खायला बोलवल्याबद्दल. मटण नमस्कार. तर आता आपण चाललेलो आहोत कुस्ती बघायला. ते शाळेचे ते कुस्ती भरलेले आहेत. ते जाऊन बघूया आपण कसे चालल्यात कुस्त्या वगैरे. गर्दी झाली. एक काम करा ना रामभाऊ, थोडी जरा बाजूला घ्या. मी गर्दी झाली. ज्यांच्या गुस्त्याला ते नेते बसून घ्या. सगळ्या लहान पहिल्यांदा बसून घ्या. कुस्त्या बघून झालेल्या आहेत. आम्ही परतीचा प्रवास चालू करतोय. नमस्कार. तर फायनली आपण जत्रेवरून घरी आलेलो आहोत आणि आता आपण इथेच व्लॉग एंड करत आहोत. तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.